प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे, तर उद्योग मंत्री उदय सामंतांनी देखील उत्तर दिलंय। तर तिकडे रोहित पवारांनी देखील सरकारवरती निशाणा साधलाय। पाहूयात। शेतकऱ्याची शेतीच्या शेत्या उद्ध्वस्त झाल्यात, गुरंढोरं त्या ठिकाणी नष्ट झालेत, गोटे उद्ध्वस्त झालेत। आज शेतकऱ्याला जगायचा कसा प्रश्न आहे। अशा वेळेला शेतकऱ्यासाठी जर काही त्या ठिकाणी मोठं पॅकेज दिलं असेल तर थोडाफार ताण तिजोरीवर येतो। मला वाटतं पुन्हा सगळ्या गोष्टी सुरळीतपणे हे सरकार निश्चित सुरू करेल। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण सारख्या योजना आहेत त्या कधीही बंद होणार नाहीत, ही भूमिका सरकारची आहे आणि ती सरकारची भूमिका कायम राहणार आहे। या संदर्भामध्ये मी माहिती घेतो, कारण मला ही माहिती नाही। मला माहिती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल 100% आहे, ती कधीही बंद होणार नाही। आणि ज्या बंद होण्याचा शिवभोजन थाळी काही मंडळींनी सांगितलं होतं की बंद होणार, पण शिवभोजन थाळी कुठेही बंद होत नाही आणि होणार नाही। त्याच्यामुळे काही योजनांच्या बाबतीमध्ये काही जर निर्णय झाले असतील किंवा होणार असतील त्याची माहिती घेतो आणि मग आपल्याशी बोलतो। दोन प्रमुख कारणं असतील। एक, फक्त लोकांचा वापर करून हे आता लोकांना विसरलेले आहेत, इलेक्शन संपलं की विषय संपला। नाही तर दुसरे कारण असू शकतं की आता जे मुख्यमंत्री आहेत त्यांना या योजना मुद्दामून नको असाव्यात, कारण या योजना आणत असताना एकनाथ शिंदे साहेबांनी या योजनेसाठी बऱ्यापैकी पाठपुरावा केला होता। ते स्वतः त्या काळामध्ये मुख्यमंत्री होते। मग या योजना अशाच चालू राहिल्या तर एकनाथ शिंदे साहेबांचं नाव अजून मोठं होईल असं कदाचित भाजपच्या काही नेत्यांना वाटत असावं। दरम्यान यावरती राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे, तीही पाहूयात।